पुण्यात फसवणुकीच्या अनेक घटना रोज उघडकीस येत आहेत। मात्र आता थेट पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरून ग्राहकांना कपड्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला। बनावट कपड्यांची विक्री करून दुकानदाराने अनेक ग्राहकांची फसवणूक केली। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 लाखांचे कपडे जप्त केले आहेत। ही कारवाई मांजरी बुद्रुक येथील मॅक्स कापड दुकानामध्ये शनिवारी करण्यात आली। याबाबत कंपनीचे कॉपीराइट फील्ड ऑफिसर योगेश मोरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। पोलिसांनी आसिफ तांबोळी यांच्यावर कॉपीराइट ऍक्ट कलम 5153 नुसार गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार RNAIP अटॉर्नी कंपनीचे फील्ड ऑफिसर आहेत। याच कंपनीच्या पुमा या ब्रँडेड कंपनीचा अधिकृत लोगो आणि नावाचा गैरवापर करून कपड्यांची विक्री करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली होती। याची शहानिशा करून पोलिसांनी छापा टाकून सर्व कपडे जप्त केले आहे। पोलिसांनी 2,12,750 रुपये किमतीचे पुमा कंपनीच्या एकूण 55 शॉर्ट्स पॅन्ट आणि 110 टी-शर्ट जप्त केले आहेत। पोलिसांनी या कारवाईत मुद्देमाल जप्त करून दुकान मालक आसिफ तांबोळी यांच्यावर कॉपीराइट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास हडपसर पोलीस करतायत।